श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तो तारक भवारणी सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केल्या दातार शिष्यवचन ऐकून संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुनी एका सुते एक चित्ते बिलवंडी स्नानमहिमा निरुपिले अनुपमा पुढील चाते उत्तमा सांगिने एका एक चित्ते कंचित काते स्थानी श्रीगुरु होते गोपयोगिनी प्रगट झाले म्हणून पुढे न गेले परियसा वारुण संगमासे ख्यात दक्षिणवानसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तंटकात श्रीगुरु तीर्थे पावन करत पंचंगा संगम ख्यात तेथे राहिले दोध शब्द कुरपुरग्राम घन कुरुक्षेत्री तेची जाण पंचंगा कृष्ण संगम अत्युत्तम परियसा कुरुक्षेत्री जितके पुण्य त्याहून अधिक असे जाण तेथे असे अगम्य म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी त्री प्रख्यात असे पूर्णांतरी 5 नामे आहेत तोरी सांगिने एका एक चित्ते शिवभद्रा भोगावती कुंभनदी सरस्वती पंचगंगा नामे केती महापातके साहिरे ऐसे प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची या संगा प्रयागहुनी संगा संगमस्थान मनोहर अमरपूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसे प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष औदुंबर प्रत्येक जण कल्पतरू देव जे अमरेश्वर तया संगम थोरी अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियसा अमरेश्वर लिंग बरवे तयासी वंदुनी सहभावे पूजित नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाण प्रयोगी करता मागस्थान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याउणी एक स्नानी परियसा उत्तर दिसे असे देखा वाहे कृष्ण पश्चिमामुखा शुक्ल तीर्थ नामे एका ब्रह्म हत्या पापे जाते औदुंबर सन्निदेशी 3 तीर्थी असे परियसे एकानंतर एक दिकेशी तीर्थी असी मनोहर कृष्ण वेणी नदी दोन्ही पंचंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमाताची साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गोपी होता अगचरू राहिले श्रीगुरु तयस्थानी भक्तजनतनार्थ होणार असे तीर्थ ख्यात राहिले तिथे श्रीगुरुनाथ म्हणून प्रगट झाले हस्तापुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्रीगुरु परियसा तया ग्रामी द्विजयक असे विद्याभ्यासक त्याची वर्यापती सेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुक्ष भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे स्वास्तिक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरणे मिळे परियसा शेंगा 13 दुनी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दारिद्र्य याचा कृती उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वृत्तांत श्रीगुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासे गेले आपण भिक्षेशी नेले विप्र भक्तीने भक्तिपूर्व श्रीगुरुसे पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा बहुवासी केले होते पत्र शका नैवेद्य भिक्षा करुणी ब्राह्मणाशी आशुषिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तयेवेळी तया विप्राचे गृहांत तो एका होता वेल उन्नत घेवडे नामे विख्यात अंगणात सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडमूळ श्रीगुरु मूर्ती छेदती तत्काळ टाकून देती समोळ गेले आपण संगमाशी विप्रवनिता तयवेळी दुःख करती पुत्र सकळे म्हणती पहा हो दैव बळी कैसा देवा केला आम्ही तया येथील ईश्वराशी काय उपद्रव्य केला त्याशी आमच्या ग्रास छेदुनी कैसे टाकूनी दिले भूमीवरी ऐसे परितोनारी दुःख करी नाना परी पुरुषत्वचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियशी वेळी जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आदिने विश्व जाण पूर्वजन्माचे निष्पेण सुकृत व्हावे अथवा दुकृत जाण आपले आपणीच भोगणे पुढल्यावरी काय बोल आपले दैव असतावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरील तेच भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेविती यतीश्वरासी आपले अर्जवना विचारासी ग्रास हरितला मनासी अविद्या सागरी बुडोनी तो तारकामासी म्हणून याला भिक्षेशी नेले आमचे दारिद्र दोषी तोची तारले आमुते तया वेलाचे मूळ होती थोरी जे का होते आपले द्वारे काढून म्हणती तुझ्यासी खाणीता झाला तये वेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवशी घेऊन गेला घरात म्हणे नवलवर्तीले यतीश्वर झाला प्रसन्न झाले म्हणून ह्या वेल छेदले निधान लादले आम्हासी नर नव्हे तो ईश्वर होईल ईश्वर अवतार आम्हा भेटला दैनर म्हणती झाला दर्शनासी जाऊनी संगमा श्रीगुरुसे पूजा करती बहुवाशी वृत्तांत सांगती तयशी तयेवेळी परियसा श्रीगुरु म्हणती तयशी तुम्ही न सांगावे कवळनासी प्रकट करता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमच्या घरी ऐसे परितय दुजासी सांगते श्रीगुरु प्रयसा अखंड लक्ष्मी तुमचे वशी पुत्रपोती नांदरे ऐसा वरलादुना गेला वनिता तो ब्राह्मण श्रीगुरु पैसे जाण दर्शन मात्रे दैने हरे सिद्ध म्हणे नामधारकाशी श्रीगुरु महिमा ऐसी बजावे तुम्ही मनोबा मानसी कामधेनु तुझे घरी ती श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृसिंहप्रज्ञान सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमान द्विज दैन्यहरण अष्टदशोध्याय श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्र अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या श्री गुरुदेव दत्त।